लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। मुंबई नाका पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून तब्बल 1,40,000 रुपये किमतीच्या 4 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहे। चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेत असताना मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे आकाश सोनवणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटरसायकल विक्री करण्याकरता एक इसम भंगार बाजार फाळके रोड येथे येणार असल्याचे समजले। वरिष्ठांच्या आदेशाने गणेश बोरनारे, आकाश सोनवणे यांनी सदर ठिकाणी सापळा रचला असता एक व्यक्ती बिना नंबरची मोटरसायकलवर जाताना दिसला। त्यामुळे त्याचा पाठलाग करून त्यास फाळके रोडच्या कोपऱ्याजवळ मुंबई नाका नाशिक येथे अडवून संशयित तौफिक हसन शाह यास ताब्यात घेऊन मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस ठाण्यात चौकशी केली असता या मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली त्यांनी दिली। याबाबतची अधिक माहिती मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली। त्यांना परवा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता। पल्सर मोटरसायकल चोरी गेली होती। त्याचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे PSI समद बेग आणि पोलीस अंमलदार गणेश बोरनारे आणि आकाश सोनवणे यांना माहिती मिळाली की हा मोटरसायकल चोरी करणारा चोरटा आपल्या परिसरात येणार आहे। त्यांनी सापळा लावून त्याला पकडले असता त्याच्या ताब्यात जी मोटरसायकल मिळाली त्या मोटरसायकलबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे। तसंच त्याला पुन्हा त्याने आणखी कुठे चोऱ्या केल्या याबाबत विचारपूस करता त्याच्याकडून आणखी 3 मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्यामध्ये एक मोटरसायकलबाबत आडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आपल्या नाशिक शहरात। दुसरे 2 मोटरसायकलचे डिटेल्स अद्याप मिळाले नाही आणि ते कुठून चोरले त्याबाबत तो अजून सांगत नाही। तर त्याला आम्ही आज माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत। आणखी चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे। पुढचा अपडेट आम्ही आणखी पोलीस कस्टडीच्या तपासानंतर आपल्याला देऊ। सर, मागे रोडचा आरोपी आहे, त्याचं नाव आहे तौफिक हसन शाह। हा आपल्या आक्सा मस्जिद समोर राहतो भारतनगरला। तर ते चोरीची त्याला यापूर्वी सवयीचा आहे तो, आणि त्याने आणखी त्याला साथीदार आहेत का याबाबत पण तपास करायचा आहे। आणि आणखी विकल्या नाही त्यांनी, या गाड्या त्याच्याजवळच आहेत आणि त्याचे आणखी साथीदार आहेत का ते आपल्याला शोध घेणं चालू आहे। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।